आपलं मार्केट कधी वाढणार हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला आहे. कारण गेली 1 वर्ष आपला शेअर बाजार आयदर खाली आहे किंवा आहे तिथेच घुटमळत आहे. आणि जागतिक बाजारांमध्ये मात्र चित्र वेगळं आहे. अमेरिकेचे तीनही निर्देशांक त्याच्या ऑल टाईम हायला गेलेले आहेत. S&P 500, नॅसडॅक आणि डॉ जोन्स. UKची इंडेक्स FTSE ही देखील ऑल टाईम हायला आहे. निकी हा पण गेली 1.5 वर्ष रेंगाळून आता त्याच्या ऑल टाईम हायला गेलेला आहे. चायना देखील त्याच्या 10 वर्षाच्या हायेस्ट लेवलला आता ट्रेड करतो आहे. म्हणजेच जगातले सर्व मोठे आणि विकसनशील देश हे सगळेच आता तेजी दाखवत आहे. आणि मग भारतच कसा मागे राहिला. एक लक्षात असू द्या, जागतिक शेअर बाजारांमध्ये जेव्हा तेजी येते तेव्हा ती एकत्रच येते. जर हे सर्व देश तेजी दाखवत आहेत तर कुठेतरी भारत देखील ह्या तेजीमध्ये सहभागी होणार. आणि डॉ जोन्स ह्या अमेरिकेच्या निर्देशांकाचं भारताबरोबरचं रिलेशन हे खूप क्लोज राहिलेलं आहे. ज्यावेळी डॉ जोन्समध्ये तेजी झालेली आहे त्याचं एक रिलेशन किंवा त्याचं एक खूप साम्य हे भारतीय शेअर बाजाराशी असल्यामुळे येणाऱ्या कालावधीत भारत नुसता कॅचअप जरी करायला गेला तरी देखील आपल्या मार्केटमध्ये एक तेजी दिसणार. आणि कदाचित येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आपण एका नवीन ऑल टाईम हायच्या जवळपास ट्रेड होताना दिसणार आहोत.